तर मी इथे 2 स्टार्टर घेतलेले आहेत। हा आहे ग्रीन, सो तो आधी टेस्ट करते। तर आता आम्ही पुन्हा तयार झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत अलिबागला फिरायला। तर आता आम्ही जे राहतोय ते अवस या ठिकाणी राहतोय। अवस या ठिकाणी कॉटेज आहे, सो त्या ठिकाणी आम्ही राहतोय। कॉटेजची टूर पण तुम्हाला देणार आहे। तर सर्वप्रथम कॉटेजची टूर मी उद्या करणार आहे, परंतु आजचा जो आहे उरलेला दिवस त्याची जी पूर्ण त्याचाच व्हिडिओ मी आता बनवणार आहे। दुपारी जेव्हा आम्ही आलो त्याच्यानंतर आम्ही अजिबात जेवलो नाही, कारण सकाळी आम्ही जो ब्रेकफास्ट केलेला होता तो थोडासा हेवीच होता आणि नंतर मग आम्हाला खूप कंटाळा आला, कारण हर्षित नंतर पण थकलेला होता आणि त्याला इथे आता मित्र भेटलेले आहेत आणि तो त्यांच्याबरोबर खेळतोय। सो तो म्हणाला की मी इथेच खेळतो आणि मी आणि मिस्टर असं विचार करतोय की अलिबागला जाऊन यावं, थोडंसं फिरून यावं, कारण आता इथे आम्ही इथे बसून गप्पा मारण्यापेक्षा आता म्हटलं अलिबाग बीच फिरून येऊया। तर मी आणि मिस्टर आता तिथे चाललो आहे, पण हर्षित मात्र इथे मित्रांबरोबर खेळतोय। त्याला इथे मित्र भेटलेत, सो मित्र भेटलेत म्हणजे त्याने बनवलेत आता इथे मित्र। सो तुम्हाला पण मी दाखवते त्याचे मित्र आणि तो काय खेळतोय ते सुद्धा। जातो दुसरीकडे। हर्षित तू येतोयस की नाही? नाही येते तू? हर्षितला आता इथे फ्रेंड्स भेटलेत आणि तो त्यांच्या मित्रांबरोबर खेळतो। इथे त्याचे नवीन मित्र झाले। खूप छान आणि हॅपनिंग प्लेस आहे। तर आता हायटीचा टाइम झालेला आहे, सो त्यांनी आम्हाला इथे दिलेला आहे चहा आणि चहाबरोबर इथे कांदा भजी आणि टोमॅटोचा सॉस दिलेला आहे। माझी कॉफी आत्ता इथे पिऊन झाली आहे आणि मिस्टरांचा चहा, त्यांनी स्वतःसाठी चहा मागवला आहे आणि त्याच्याबरोबर ही कांदा भजीसुद्धा आहे। सो आम्ही इथे पूर्ण पॅकेज घेतलेलं आहे। इकडचं पॅकेज काय आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। सो आता निघतो, ही कांदा भजी संपवतो आणि निघतो आम्ही आता अलिबाग बीचला। तर आता आम्ही पोचलेलो आहोत अलिबाग बीचला। तर आता आमच्याबरोबर हर्षित नाही आहे, पण आम्ही हर्षितला खूप मिस करतोय, कारण गेल्या टायमाला जेव्हा आलेलो तेव्हा हर्षितला काहीच वॉटर स्पोर्ट्स करायला इथे मिळालेले नव्हते आणि त्याच्यानंतर आम्ही मग वॉटर स्पोर्ट्स केले, ते किहिम बीचला केले वॉटर स्पोर्ट्स। पण ह्या टायमाला आम्ही काही वॉटर स्पोर्ट्स वगैरे नाही करणार आहे। ह्या टायमाला विचार केला की फक्त फिरायचं, म्हणजे जिथे जमेल त्या बीचवरती, कारण आम्ही फक्त 2च बीच फिरणार आहोत। आता अलिबागच्या बीचवर आलो आहे फिरायला। मी तर काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे नाही करत, तर कारण मला खाऱ्या पाण्याची ॲलर्जी आहे, सो त्याच्यामुळे मी काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे नाही करत। तर उद्या आम्ही कदाचित आवाज बीच जो आहे तिथे जाणार आहोत। बीचवरती असंच चालत फिरायला खूप छान वाटतंय। कितीला भाऊ? खूप छान वाटते, लोक इथे कपल्स वगैरे खूप छान छान असे फोटोज काढतायत। तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की सूर्य अस्ताला गेलेला आहे। हा नजारा सुद्धा खरंच खूप छान असतो, परंतु मुंबईकरांना हे असं काही बघायला नाही मिळत, परंतु बीचवरती आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। या मावशींकडनं आम्ही आता या कैऱ्या घेतल्यात कच्च्या। मीठ कशाला पाहिजे बांधून? हां, मीठ पण दे बांधून, कारण 1 प्लेट आम्ही आमच्यासाठी घेतली आणि 1 प्लेट आम्ही हर्षितसाठी घेतली, कारण त्याला सुद्धा आवडते कैरी। बस बस, खूप नाही तर खारट होईल, एवढ्याला बस झाली। किती आले? थांबा देते। 40, 20 रुपयाची एक। हां,
घरी नेतेस मग तुला काय बोलू मी. नाही ना कैरी. आता अलिबागच्या बीचवरनं मी आणि मिस्टर आम्ही दोघंही आलेलो आहोत आणि आम्ही आता इथे बसलोय गप्पा मारत आणि हे दोघं जण बघता आहेत मॅच. आज कोणाची मॅच आहे? मुंबई वर्सेस CSK. मुंबई वर्सेस CSK. तर हे दोघं जण मिळून आता मुंबई वर्सेस CSK ची जी मॅच आहे ती बघतायत आणि साईड बाय साईड आम्ही आता स्टार्टर सुद्धा मागवलेली आहे. तर आजच्या जेवणामध्ये त्यांनी काय देत आहेत, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही इथे पॅकेज बुक केलेलं आहे. सो त्यांचं जे प्लॅटिनम पॅकेज म्हणून आहे त्या पॅकेजमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी उद्या जेव्हा इकडच्या रिसॉर्टची जेव्हा टूर देईन तेव्हा मी तुम्हाला सांगेन की यांचे रेट काय आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. दुपारी जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लंच नाही केला, परंतु त्या डिनरमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. आणि संध्याकाळी आता जेव्हा आम्ही कांदा भजी खाल्ली खरंच खूप उत्कृष्ट होती, जेवण खूप चांगलं आहे. आम्ही महत्त्वाचं म्हणजे आमचं खरं म्हणजे अलिबागला येण्याचं कारणच असं असतं की घरगुती जेवण हवं असतं. ते हॉटेल्सचं वगैरे जेवण म्हणजे पंजाबी, चायनीज हे सगळं आम्हाला नको असतं. आम्हाला जास्तीत जास्त घरगुती फूड हवं असतं. सो आज त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता रात्री प्रॉन्सची करी देणार आहे आणि त्याच्याशिवाय ते भरलेलं पापलेटसुद्धा देणार आहेत आणि क्रॅब्स पण देणार आहेत आम्हाला. सो त्यांची ती स्पेशालिटी आहे. सो ते आम्हाला आज टेस्टिंग करवणार आहेत. तर आता थोड्या वेळानंतर जेव्हा स्टार्टर येतील तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आम्ही इथे फर्स्ट स्टार्टर मागवलेला आहे टिक्का. टिक्क्याचे 2 प्रकार दिलेले आहेत रेड अँड ग्रीनमध्ये. एक आहे पहाडी आणि दुसरा आहे चिकन टिक्का. त्याच्याबरोबर त्यांनी पुदिन्याची चटणी आणि त्याच्याबरोबर दिलेली आहे शेजवान चटणी. आता आम्ही ही नेक्स्ट डिश मागवलेली आहे. तर मी इथे 2 स्टार्टर घेतलेले आहेत. हा आहे ग्रीन. सो तो आधी टेस्ट करते. कोटिंग खरंच खूप छान आहे. ॲज वेल ॲज ही जी पुदिन्याची चटणी आहे ती सुद्धा खरंच खूप छान आहे. आणि हा तर रेडवाला जो आहे ना टिक्का त्याने एक छान केलंय की थोडासा कडक केलाय. त्याच्यामुळे काय झालंय तो खायला पण म्हणजे असं ज्युसी नाहीये. त्यामुळे कधी कधी कसं होतं हे पाणी सोडतं. सो पाणी नाही सोडत आहे हा. आणि शेजवान चटणी सुद्धा ते लोक इथेच बनवतात. खूप छान आहे. इवन हा रेडवाला जो स्टार्टर आहे ना हे ते सुद्धा खूप छान आहे. हे म्हणजे अगदी मस्त असं रोस्ट झालेलं आहे. खूप ह्याच्यात असं पाणी वगैरे निघत नाही आहे. सो आता हे सर्व मी संपवते. तर आम्ही आता आलेलो आहोत डिनरसाठी. तर डिनरमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. फिश आहे आता डिनरमध्ये. तर कोणतं फिश आहे आणि अजून काय काय व्हरायटीज आहे ते सर्व तुम्हाला दाखवते. सो आता डिनरमध्ये आहे चपाती, त्याच्याशिवाय इथे आहे सॅलड आणि ही आहे प्रॉन्स करी. त्याच्याबरोबर इथे त्यांनी पापलेट दिलेला आहे. हे नॉर्मल पापलेट आहे आणि त्याच्याशिवाय हे आहे भरलेला पापलेट आणि हे आहे प्रॉन्स फ्राय. सो हर्षित सुद्धा आता जेवायला घेतलेला आहे. हर्षितने मॅच बघता बघता हर्षित सुद्धा जेवतोय. सो आता मी पण जेवून घेते आणि ह्याच्यानंतर मग राईस आहे. सो तो सुद्धा संपवायचा आहे. तर आता मी जेवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेट. सो आता मी फर्स्ट ऑफ ऑल फिश ट्राय करते. मेन म्हणजे फिश खूप खूप टेस्टी तर आहेच, परंतु फिश जे आहे ना ते फ्रेश आहे. कारण हे लगेच म्हणजे असे पीस केल्यानंतर लगेच कळते की किती फ्रेश आहे ते. आणि ही आहे प्रॉन्स करी. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता की किती छान आहे. स्पायसी सुद्धा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये आय थिंक काश्मीरी लाल मिर्चचा वापर केलेला असल्यामुळे तुम्ही याचं बघू शकता की ह्याचा जो कलर आहे तो सुद्धा खरंच अप्रतिम आलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला इथे जिलेबी सुद्धा दिलेली आहे. सो आता तिखट सगळं खाल्ल्यानंतर
गोड सुद्धा थोडं पोटात गेलं पाहिजे. सो आम्ही इथे जिलेबी सुद्धा खाणार आहे. तर माझं आता जेवण जेवून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता ही एक मोठी फॅमिली आलेली आहे आणि इथे कॅराओके सुद्धा अवेलेबल आहे. सो इथे डान्स गाणी हे सर्व तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथे तसं रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत वगैरे गाणी कॅराओके किंवा तुम्ही जर बाकी काय तुमचे जर खेळ वगैरे खेळायचे असतील तर ते सुद्धा खेळू शकता. गाणी म्हटली ना की मला सुद्धा ती फार आवडतात. तर मी सुद्धा इथे बसल्या बसल्या त्यांच्याबरोबर गाणी ऐकते सुद्धा आहे आणि म्हणते सुद्धा आहे. सो ही सगळी एन्जॉयमेंट तुम्हाला इथे रात्रीची करायला मिळेल. म्हणजे एवढी शांतता आहे ना, या शांततेमध्ये कोणीच तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो कालचा व्लॉग पूर्ण झालेला नाही आहे. सो आज म्हटलं की आज तो व्लॉग पूर्ण करूया. सो येस, नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत अवस बीचला. अवस बीचवरनं आल्यानंतर मग इकडची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची मी आज तुम्हाला टूर देणार आहे की ही प्रॉपर्टी कशी आहे, ज्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत, त्याच्यानंतर ह्याचे चार्जेस वगैरे काय आहेत, त्या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम आपण निघूया आता अवस बीचला जायला आणि तिथे गेल्यानं तुम्हाला दाखवते की अवस बीच कसा आहे. आतापर्यंत म्हणजे मी नागाव बीचला जाऊन आली होती, परंतु नागाव बीचला खूप रश. काल अलिबाग बीचसुद्धा एक्सप्लोअर केलेला आहे. सो त्या बीचची संध्याकाळ कशी आहे ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अवसची मॉर्निंगसुद्धा. सो लेट्स गो. तर आता हर्षित पण रेडी झालेला आहे आणि हर्षित पण आमच्याबरोबर येतो आहे. हर्षितला असं झालं आहे की कधी एकदा बीचवरनं डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये येतो आहे. हाय हर्षित. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय लवकर यायचं आहे ना बीचवरनं जाऊन? का रे? कारण त्याला जायचं आहे स्विमिंग पूलमध्ये. सो चला तर मग निघतोय आम्ही अवस बीचला जायला. तर आम्ही आता पोचलेलो आहोत अवस बीचला. गर्दी नाही आहे, अगदी शांत बीच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सकाळी सकाळी बैलगाडी आलेले आहेत. तर तुम्ही ते बघत असाल की बैलांना सुद्धा दौडवलं जातंय. कदाचित त्यांना शर्यतीसाठी तयार करतायत असं मला वाटतंय. बैलगाडी शर्यतीसाठी असाच माझा अंदाज आहे, कारण नाही तर त्याच्याशिवाय असं एवढं सकाळी बैलगाड्यांना घेऊन येऊन एवढं दौडवलं जाणं शक्य नाही आहे. हे बघा. तर आम्ही आता निघालेलो आहोत बीचवरनं आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या कॉटेजमध्ये. कारण तुम्हाला कॉटेजची पण टूर आजच देणार आहे, कारण आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहोत. म्हणजे ब्रेकफास्ट करणार. आता हर्षित जाईल स्विमिंग पूलमध्ये, त्यानंतर तिकडे जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर थोडा वेळ खेळेल आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी. सो दुपारचं जेवण आहे ते ऑन द वेज आम्ही कुठेतरी घेऊ. आता यांचा चेकआउट टाईम 11 वाजता आहे. सो 11:30-12 वाजेपर्यंत जरी आम्ही चेकआउट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो चला आता जातोय ब्रेकफास्टला कॉटेजवरती. तर आता आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. तुम्हाला दाखवते ब्रेकफास्टमध्ये काय आहे. इथे आहे चहा, कॉफी, त्यानंतर इथे कप्स वगैरे ठेवले, इथे शुगर पण ठेवलेली आहे. तर इथे ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा. वाव. आणि त्यानंतर इथे आहेत पोहे. ओलं खोबरं घातलेलं आहे पोह्यामध्ये आणि त्याच्याशिवाय हे बिस्किट्स पण त्यांनी इथे दिलेले आहे. ओलं खोबरं ते ठेवलेलं आहे. सो चला तर मग आता मी ब्रेकफास्ट करायला बसते. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि निघतोय आम्ही. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता सर्व. आता आम्ही बाय रोड जातो आहे, कारण जातानाचं आम्हाला रोरोचं बुकिंग नाही मिळाले. तर मी यांचा जो ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला मी सांगते, हे आवास रोडला यांचं हे कॉटेज आहे. खूप सुंदर, खूप मजा आली. 2 दिवस आम्ही खूप मस्त एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे 2 पूर्ण दिवस नाही झालेले आहेत. तर आता निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. तर आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत ठाण्याच्या दिशेने. सो आता हा रस्ता आहे तो चोंडीवरनं आहे आणि आम्ही आता बाय रोड चाललेलो आहोत, कारण जाताना आम्हाला रोरोचं बुकिंग नाही मिळालंय.
तर आता आम्ही चोंडीवरनं चाललेलो आहोत. ह्या साईडला इथून राईट गेल्यानंतरच गेल्या टायमाला आपण राहिलेलो ना किहीमला. सानिध्य रेसॉर्ट म्हणून होतं, त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो होतो. आत्ताचं हे ठिकाण पण सानिध्य सारखंच अप्रतिम आहे. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मला जी गोष्ट आवडली ना ती म्हणजे आपलेपणा. खूप चांगल्या रीतीने त्याने आमचं आदरातिथ्य केलं आणि खूप आपलेपणा होता इथे आम्हाला. वडखळ सोडलेला आहे आणि पनवेलच्या दिशेने निघालेलो आहोत. तर JSWचा जो रस्ता होता म्हणजे आम्ही येताना जो झिराड, अवस आणि चौंडीचा जो रस्ता होता तो रस्ता सुद्धा खूप छान होता आतला रस्ता. परंतु त्याच्यानंतर मागच्या टायमाला जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा JSWचा रस्ता खूप खराब होता. परंतु आता त्यातल्या त्यात रस्ता थोडा बरा झालेला आहे आणि आता हा रस्त्याला आम्ही लागलेलो आहोत. तर आता अजून 1-1.5 तासामध्ये आम्ही पनवेलला पोहोचू आणि पनवेलला पोहोचल्यानंतर मग बघू तिथेच कुठेतरी आम्ही लंच करू किंवा जर ऑन द वे आम्हाला एखादं चांगलं कोणतं तरी हॉटेल मिळालं तर आम्ही तिथे लंच करू आणि नंतर मग घरी जायला निघू. आता रस्त्याला अशा प्रत्येक ठिकाणी गावठी भाज्या, कांदे, रताळी मी आत्ता पोचलेलो आहोत हॉटेल साई सहारा. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण आहे आणि घरगुती आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. आम्ही इथे मागवलेली आहे तांदळाची भाकरी, इथे आहे सोलकढी आणि हे आहे हा आहे चिकन लपेटा. नाही वाडा हा आहे चिकन लपेटा इकडची फेमस. बस 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 बस. काय नाव आहे? लॉक्सी. लॉक्सी लॉक्सी बाय बाय. मस्त आहे नको आपल्याकडे आहे ते आपल्याला काढावं लागतं. तुला काय पाहिजे? आईस्क्रीम? कोणता आईस्क्रीम हवा आहे? तुझ्या आवडीचं आहे? चॉकलेट आहे ना, चॉकलेट व्हॅनिला आहे इकडे. तर चॉकलेट व्हॅनिलाच घे. चॉकलेट व्हॅनिला किती येऊ? 3 घे. बाबा तुम्ही खाणार आहात? मला नको घेऊ. 2च घे. बाबांनाच घे. किती पैसे? इथे पुढे एक धाबा आहे साई धाबा म्हणून. तर तिथे आम्ही अख्खा मसूर आणि त्याच्यानंतर भाकरी म्हणजे अख्खा मसूरवर रोटीसुद्धा छान लागते परंतु भाकरी खूप ऑसम लागते आणि त्याच्याचबरोबर चिकन लपेटा हे आम्ही घेतलेलं होतं. आम्ही पार्सल घेतलेलं होतं बाय द वे. सो त्या गोष्टी पण खूप छान होत्या. ते अजून हॉटेल अजून पुढे आहे आणि हर्षितला तुम्हाला तर माहिती आहे की हर्षितला आमच्या सारखी भूक लागत असते. तर इथपर्यंत पोचायला आम्हाला 2 तास झालेले आहेत. तर त्याच्यामुळे हर्षितला पण खूप भूक लागलेली. तर म्हटलं चला आता इथेच जेवून घ्या म्हणजे हर्षित पुन्हा गाडीत झोपायला मोकळा. तर त्या लोकांचं आता आईस्क्रीम खाऊन झालेलं असेल तर येतील ते लोक. आली आहेत ती आता. तर निघतो आम्ही आता घरच्या दिशेने. तर आता हर्षितचं सुद्धा आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता हर्षित थोड्या वेळाने जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं थोड्या वेळाने त्याला झोप यायला सुरुवात होईल. तर हर्षित तुला कसं वाटलं आता आपण ज्या कॉटेजला आपण गेलेलो? हां चांगलं होतं कॉटेज. सुरवेज कॉटेज जे होतं कसं वाटलं तुला? चांगलं होतं, जेवण चांगलं होतं. आणि अजून तिथे म्हणजे तुला काय काय आवडलं? आपण आता ज्या कॉटेजला गेलेलो ना
त्या कॉटेजमध्ये तुला काय काय आवडलं? रूम चांगले होते, हां. त्याच्यानंतर पूल चांगलं होतं, आणि? पूल चांगलं होतं, अजून जेवण चांगलं होतं हां. आणि अजून बस तेवढंच चांगलं होतं. आणि बाकी तुला काय नाही आवडलं? फूड आवडलं, स्विमिंग पूल आवडलं, तिकडचं ॲटमॉस्फिअर नाही आवडला? म्हणजे ॲटमॉस्फिअर चांगला होता, शांतता होती तिकडे. हां, शांतता. आपण त्याच्यासाठीच जातो की नाही फिरायला. होय. तर आम्ही जास्तीत जास्त कुठेही फिरायला जायचं असेल ना, म्हणजे इवन आम्ही पालघरला सुद्धा जेव्हा जातो कुठे फिरायला, म्हणजे पालघरचं पण आता लवकरात लवकर ती सुद्धा एक ट्रिप प्लॅन करू आम्ही. तर ते जे पालघरला ज्या ठिकाणी आम्ही जातो ना, याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा गेलेलो आहोत. तर तिथे काही शूट नव्हतं केलेलं, कारण तेव्हा माझा काही व्लॉगिंग चॅनल नव्हता. तर तिथे सुद्धा मी नक्की दाखवेन तुम्हाला. खूप शांत ठिकाण आहे आणि आम्हाला अशी शांत ठिकाणं आवडतात. खूप असा आवाज किंवा खूप शोरगुल नाही. हां, जेव्हा मस्ती करायची असते तेव्हा तर फुल शोरमध्ये असतो. सो आता हर्षीची झोपाचा टाईम झालेला आहे ना? झोपशील ना आता? होय. हां, बघा जेवला, कारण भात खाल्ला ना की आम्हाला सगळ्यांना झोपा येतात. तर आता मिस्टरच ड्रायव्हिंग करताय. तो म्हणाला आज तू ड्राईव्ह करू नको, तुझ्या पायांना थोडासा आराम दे. चला तर मग आता मी तुम्हाला घरी गेल्यानंतर भेटते. तर आता अर्धा तास झालेला आहे घरी येऊन. आता मी मस्तपैकी फ्रेश झालेली आहे आणि आता बनवायला घेते आहे जेवण. जेवणामध्ये आता डाळ भात बनवते, कारण पटकन काहीतरी बनवायचे. खिचडी वगैरे नाही कोणी खायला मागत आहे. तर सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे हर्षित मला म्हणाला की मम्मा की मला खिचडी वगैरे नको, डाळ भात चालेल, डाळ भात आणि पापड चालतील. सो आता तेच बनवते आहे. डाळ भात, पटकन डाळ भाताचा आता कुकर लावते. सो असे जे 2 दिवस होते आमचे, खूप छान आम्ही एन्जॉय केलेलं आहे आणि खूप छान असं ठिकाण होतं. तुम्हीसुद्धा त्या ठिकाणाला नक्की भेट द्या. खूप मजा आली आणि खूप सारं नॉनव्हेज आम्ही खाल्लेलं आहे 2 दिवसामध्ये. फिश आणि चिकन, त्याच्याशिवाय नॅचरल बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी आम्हाला तिथे दिल्या. म्हणजे त्या पॅकेजमध्ये जे इन्क्लूड होतं ते तर त्याने दिलंच, परंतु त्याच्याशिवाय कोकम सरबत, नीरा, नारळ पाणी ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्यांनी आम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या. खूप मजा आली. रोरोची सुद्धा खूप एक वेगळीच मजा होती. रोरोचा सुद्धा आम्ही आनंद घेतला. परंतु येताना मात्र आम्ही आलेलो आहोत बाय रोड, तर ती एक वेगळी मजा असते. सो आम्ही दोन्ही एन्जॉय केलं. रोरोसुद्धा एन्जॉय केली आणि बाय रोडसुद्धा एन्जॉय केलं. तर अशा पद्धतीत आजचा दिवस गेलेला आहे. बाय द वे, कालचा आणि आजचा असा मिळून ब्लॉग येईल, कारण काल संध्याकाळी आम्ही अलिबाग बीचला गेलेलो होतो. तर तिथे पण खूप सारे फोटोज काढले आणि त्याच्यानंतर मी आणि मिस्टर आम्ही दोघंच खूप लांबपर्यंत आम्ही मस्तपैकी फिरत होतो बीचवरती. खूप छान वाटलं बीचवरती फिरल्यानंतर. तर अशा पद्धतीत हे जे दिवस आहेत आमचे 2 दिवस, ते मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेत. आणि असं कुठेतरी फिरायला गेल्यानंतर जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा आपल्याला आठवतं की अरे आता उद्यापासून तेच पुन्हा रुटीन. परंतु त्या रुटीनची सुद्धा मजा येते, कारण 2 दिवस मस्त आराम केलेला असतो आणि आता पुन्हा त्याच रुटीनला उद्यापासून हर्षीची शाळासुद्धा चालू होणार आहे आणि जी बाकीची कामं आहेत तीसुद्धा मला आवरायची आहे. बघू आता उद्या काय, उद्याचा दिवस, नवीन दिवस आपल्याला काय घेऊन येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन काहीतरी, म्हणजे रोजचा दिवस हा काही ना काहीतरी घेऊन येत असतो. चला तर मग माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.